वेगळी उत्सव चालू झालेत आणि हे उत्सवी पण आपलं सगळ्या प्रकारांनी वाढतंय. हे नुसतं साहित्याच्या बाबत नाही, सगळ्याच बाबत आहे. की जेव्हा तुम्ही हा रिपोर्ट करत होतात याच्याबद्दलचा, तेव्हा त्याच्याबद्दल सांगा ना, की त्यावेळेला काय चॅलेंजेस होते आणि तुम्ही कसं म्हणजे ते काय त्याच्यातून तुम्ही मांडलं की ज्याचा फायदा नंतर आता हा दर्जा मिळण्यासाठी झालेला आहे? चॅलेंजेस काय होते, अनुभव काय होते? दर्जा मिळाल्यामुळं मी इतका तो उशीर झालेला आहे की त्याचं तर फार काय ठीक आहे, आनंद आहे, एवढंच. याच्या पलीकडे काही नाही. पण हे करताना फारसं काही त्रासदायक मला वाटलं नाही. इतकं हे सोपं होतं. एकदा पहिल्यांदा वरवर पाहिल्यानंतर लक्षात असं आलं की आपल्या पूर्वजांनी, आपल्या पूर्वसुरींनी या संदर्भामध्ये इतकं काम करून ठेवलेलं आहे आणि हे सगळं उपलब्ध आहे. म्हणजे 8व्या शतकातलं मगाशी कोणी उल्लेख कुवलय माला तुम्ही उल्लेख केलात. तुम्हाला जैन महाराष्ट्री प्रचंड लिहिलं गेलेलं आहे आणि याची हस्तलिखितं सगळी भांडारकर संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला समरा नाही, ती तर गाथा सप्तशती तर सगळ्यात जुनं, 2000 वर्षापेक्षाही जुनं आहे, ते उपलब्ध आहे आज. तुम्हाला वररुचीनी प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला, हा पाणिनीच्या समकालीन. तो आपल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने त्यांनी छापलेला, आज उपलब्ध आहे अनुवाद त्याचा, की ज्याच्यामध्ये असं प्रत्येक ते व्याकरण लिहिताना तो प्राकृत भाषेचं व्याकरण आहे, ते प्राकृत प्रकाश. तर त्याच्या प्रत्येकाच्या शेवटी शेषम महाराष्ट्री होतं. म्हणजे महाराष्ट्री जी प्राकृत आहे, महाराष्ट्री ही सगळ्यात प्रॉमिनंट आहे, महत्वाची आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. समरादित्याची कथा ही कादंबरी आहे. ही साधारणतः 8व्या शतकातली असेल किंवा 12व्या शतकात, मला ते काळाचं हे होईल. पण ही कादंबरी, आणि जो मॅजिक रिअलिझम नावाची भानगड आहे युरोपियन, आपलं लॅटिन अमेरिकन साहित्यामध्ये, ते समरादित्याची कथा जी आहे तिच्यामध्ये आहे, माझ्या संग्रही येते. म्हणजे मी पहिल्यांदा विलास सारंगांच्या घरी त्या पुस्तक पाहिलं. मी म्हटलं मला पाहिजे. नाही अरे मी ते म्हटलं मी आणलंय, ते शेवटचंच होतं तिथं. सुदैवाने ते मिळवलं मी आणि आहे माझ्याकडे, मी वाचलेलं आहे. तर अशा प्रकारचं सगळं आहे ते. आता ते त्यामुळे हे करताना एकदा एक निश्चित हे होतं की बाबा ह्या अटी आहेत, ह्या अटींच्या संबंधामध्ये आपल्याकडे काय आहे का, असं एकदा मांडणी केली तर ते फारसं कठीण गेलं नाही. याचं कारण आपले पूर्वज, याचं कारण आपले पूर्वसुरी, ज्यांनी असला कुठल्याही प्रस्तावाची अपेक्षा न करताना खूप काम करून ठेवलं. प्राचीन तानिकच समजा घेतला तर प्राचीन साहित्य हे उपलब्ध, म्हणजे जे 2000 वर्षापूर्वीचं साहित्य आज उपलब्धच आहे ना. बरं, दुसरं ते आणि त्याच्याही आधी मराठी असेलच, महाराष्ट्री या नावाने असेलच. मराठी आणि मराठीमध्ये काही नातं आहे की नाही, तर तुम्हाला सलग असं दाखवतो की त्याच्यामध्ये बदल कसे होत गेले. की महाराष्ट्री असेल, महाराष्ट्री, प्राकृत असेल, अपभ्रंश असेल, आणि शेवटी मराठ्य देशाचे व्याकरण नावाचं एक इंग्रज माणसाने लिहिलेलं मराठ्य भाषेचे व्याकरण, मराठी म्हणत नाही. एकनाथांनी काय म्हटलेलं बघा, की संस्कृत वाणी देवे केली आणि प्राकृत काय चोरापासून झाली. तर मराठी म्हणत नाही, प्राकृत म्हणतो. आता यांनी प्राकृतला एक दर्जा दिला आणि मराठीला दिला. आता ही